सराव संच 1.1 खालील कृती पूर्ण करा. पहिलं समीकरण आहे 5x अधिक 3y बरोबर 9. समीकरण पहिलं 2x वजा 3y बरोबर 12. समीकरण नंबर 2. तर आता हे समीकरण 3y समान काय आहे बघायचं. इथं 5x आहे, इथं 2x समान नाही. इथं 3y आहे, इथं 3y समान आहे, म्हणजे हे कटू शकते. आता ह्या 3yचं चिन्ह प्लस आहे, ह्या 3yचं मायनस आहे. वेगवेगळे चिन्ह असतील तर बेरीज करायची. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. तर या ठिकाणी बघा 5x आणि 2x 7x, 3y कटलं, 9 आणि 12 21 होणार आहे. हे 7 गुणाकारातलं इकडं भागाकारात येणार आहे. हे 21 जशाच तसं, हे 7 गुणाकारातलं इकडं भागाकारात. 7 1 7 ना 21 ला भागायचं आहे. 7 1 7 7 त्रिक 21, 3चा भाग बसणार आहे या ठिकाणी. आता हे आलेली 3 किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू असं लिहायचंय. तर समीकरण 1 बघा 5x अधिक 3y बरोबर 9. तर x ची किंमत आपल्याला 3 मिळाली, म्हणजे इथे 3 ठेवली आपण. आता ह्या 5 आणि 3चा गुणाकार करायचा आहे. 5 त्रिक 15, 15 प्लस इकडे आल्यानंतर मायनस होईल. आता ह्या 9 वजा 15, ह्या 9चं चिन्ह जे आहे प्लस आहे, 15चं चिन्ह मायनस आहे. वेगवेगळे चिन्ह असेल तर वजा बाकी. 15 मधून 9 गेले 6, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. तर हे वजा 6 जशाच तसं. हे 3 गुणाकारातले इकडे भागाकारात आले. तर वजा 6ला जर आपण 3 न भागलं, 3 1 3, 3 2 6, तर हे मायनस जशाच तसं -2 येणार आहे, म्हणजे इथं -2 उत्तर येणार आहे. तर या ठिकाणी x ची किंमत आलेली आहे 3 आणि y ची किंमत आलेली आहे -2. त्यानंतर पुढचं समीकरण आहे 3a अधिक 5b बरोबर 26. 3a अधिक 5b बरोबर 26. ह्याला समीकरण 1 नाव दिलं आपण. त्यानंतर a अधिक 5b बरोबर 22, ह्याला समीकरण 2 नाव दिलं. आता या ठिकाणी बघा सारखं काय आहे बघायचं. इथं 3a आहे, इथे a आहे, सारखं नाही. 5b आणि 5b सारखं आहे, प्लस चिन्ह आहे त्यांचे, म्हणजे सारखे चिन्ह आहे. सारखे चिन्ह असतील तर वजाबाकी होईल. इथं लिहायचं समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. जर वजाबाकी केली तर 3a अधिक 5b बरोबर 26 पहिलं समीकरण, a अधिक 5b बरोबर 22 हे दुसरं समीकरण. करा वजाबाकी ह्याच्यामध्ये. 3a मधून a गेले 2a मिळणार आहे. 5b मधून 5b गेलं कटणार आहे. 26 मधून 22 गेले 4 येणार आहे. 2 गुणाकारातले इकडं भागाकारात आले. a बरोबर 2 न 4 ला भागायचं, 2 1 2 2 2 4. या ठिकाणी a ची किंमत आपल्याला 2 मिळणार आहे. आता ही आलेली a ची किंमत, a बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे 3a अधिक 5b बरोबर 26. a ची किंमत आलेली आहे 2, तर a च्या ठिकाणी ठेवलं आपण 2 अधिक 5b बरोबर 26. आता इथं कंस म्हणजे गुणाकार, 3 2 6 अधिक 5b बरोबर 26. 6 प्लस इकडे आल्यानंतर मायनस 5b. 26 मधून 6 गेले, या ठिकाणी आपल्याला 20 मिळणार आहे. b बरोबर 5 गुणाकारातले इकडं भागाकारात येणार. b बरोबर 5 1 5 5 20. तर या ठिकाणी b ची किंमत 4 येणार आहे. म्हणजेच उकल या ठिकाणी a ची किंमत आणि b ची किंमत 2,4 अशी असणार आहे. पुढचं समीकरण आहे x अधिक 7y बरोबर 10. बघा x अधिक 7y बरोबर 10.
पहिलं समीकरण आहे. दुसरं समीकरण आहे 3x वजा 2y बरोबर 7. याच्यामध्ये बघा इथं किती आहे 3 आहे, इथं किती आहे x आहे, इथं समान नाही, इथं 7 आहे, इथं 2 आहे, इथं पण समान नाही. तर या ठिकाणी समान करून घ्यावं लागेल आपल्याला. इथं 3 आहे बघा, इथं काय आहे 3 आहे, तर इथं पण 3 असलं पाहिजे. तर इथं लिहायचं समीकरण 1 ला 3 ने गुणू म्हणजे समान होईल. 3 न x ला गुणलं 3x अधिक 3 न 7 ला गुणलं 3 7 21y, 3 न 10 ला गुणलं 3 10 30. समीकरण नंबर 3 तयार झाले या ठिकाणी. आता इथं समान आले बघा 3x 3x. ह्या 3 ला प्लस चिन्ह आहे, इथं असते. ह्या 3 ला पण प्लस चिन्ह आहे, काहीच नाही म्हणजे प्लस चिन्ह सारखे आहेत, मग यांची काय होईल वजाबाकी. तर वजाबाकी करत असताना मोठ्या समीकरणातून छोटं समीकरण आपण वजा करतो. तर 3 मधून 2 वजा करावं लागेल. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 3 या ठिकाणी 3x अधिक 21y बरोबर 30. समीकरण 2 3x वजा 2y बरोबर 7. समीकरण 2 करा वजाबाकी. 3x मधून 3x गेले कटले. 21 वजा 2y बघा 21 वजा 2y 23y होणार आहे या ठिकाणी. बघा हे मायनस आणि मायनस प्लस होईल. ठीक आहे, 21 वजा 2y हे 2 मायनस प्लस होतील. आता इथं 30 वजा 7 23 होणार आहे. तर y बरोबर हे 23 गुणाकारातले इकडं भागाकारात येणार. y बरोबर 23 न 23 ला भागला 23 1 23. परत y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय x अधिक 7y बरोबर 10 पहिलं समीकरण आहे. त्याच्यामध्ये आपण किंमत ठेवू y ची. x अधिक 7 कंसात 1 बरोबर 10. x अधिक 7 न 1 ला गुणलं 7 बरोबर 10. 7 प्लस इकडे आल्यानंतर मायनस x बरोबर 3. तर आपल्याला x, y बरोबर x ची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे, y ची किंमत आपल्याला 1 मिळालेली आहे. पुढचं समीकरण आहे 2x वजा 3y बरोबर 9. पहिलं समीकरण 2x अधिक y बरोबर 13. दुसरं समीकरण बघा इथं 3y आहे, इथं y आहे, समान नाही. इथं 2x समान आहे. समान जर संख्या असतील तर ह्याचं चिन्ह काय आहे प्लस, ह्याचं पण प्लस, काहीच नाही म्हणजे प्लस असते. तर सारखं जर चिन्ह असेल तर दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची. मोठ्या समीकरणातून छोटं बघा इथलं 13 मोठं आहे, म्हणजे 2 समीकरणातून एक समीकरण वजा करायचं. मोठ्या संख्येतून छोटी संख्या म्हणजे इथं लिहायचं समीकरण 2 वजा 1. समीकरण 2 मधून 1 वजा केलं 2x अधिक y बरोबर 13. समीकरण 2x वजा 3y बरोबर 9. समीकरण 1 करा वजाबाकी. 2x वजा 2x कटणार आहे, y वजा 3y बघा हे मायनस मायनस प्लस होणार आहे. 3y आणि y किती होणार
4y आणि या ठिकाणी 13 मधून 9 गेले, या ठिकाणी 4 येणार आहे. 13 वजा 9, तर या ठिकाणी y बरोबर 4 गुणाकारातले इकडं भागाकारात येणार आहात. y बरोबर 4 1 4, 4 न 4ला भागले 1, एखाद्या संख्येला त्याच संख्येनं भागले की उत्तर 1 येत असतं. तर आता हे आलेली y ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूत. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. या ठिकाणी परत समीकरण 2 लिहायचे. 2x अधिक y बरोबर 13, तर y ची किंमत 1 आलेली आहे. 2x अधिक 1 बरोबर 13, 2x 1 प्लस आहे, उजव्या साईडला गेले की मायनस. 2x बरोबर 13 मधून 1 गेलं 12, x बरोबर 12 भागिले 2, x बरोबर आता 12ला 2 न भागलं, बे 1 बे, बे सक्कुम 12, तर 6 उत्तर येणार आहे. आणि खालचं 1 न कशाला पण भागलं तर काही फरक पडत नाही, 1 न गुणलं तरी फरक पडत नाही आणि भागलं तरी फरक पडत नाही. म्हणजेच या ठिकाणी x ची किंमत आणि y ची किंमत बरोबर, x ची आलेली आहे 6 आणि y ची आलेली आहे 1. पुढचं समीकरण आहे 5m वजा 3n बरोबर 19. पहिलं समीकरण. m वजा 6n बरोबर ऋण 7, समीकरण नंबर 2. या ठिकाणी बघा, इथं 3 आहे, इथं 6 आहे, ठीक आहे. इथं 6 आहे, इथं 3 आहे. मग इथं 6 येण्यासाठी बघा या ठिकाणी 3ला 2 न गुणावं लागेल. इथं 6 आहे, आपल्याला इथं पण 6च पाहिजे, तर या ठिकाणी आपल्याला 2 न गुणावं लागेल. समीकरण 1ला 2 ने गुणू. बघा 2 न जर 5ला गुणलं तर या ठिकाणी होणार आहे 10m वजा 2 न 3ला गुणल्यानंतर 32 6n आणि 2 न 19ला गुणल्यानंतर 19 दोन्ही 38, समीकरण 3. आता बघा इथं 6n आहे, इथं पण 6n आहे, सारख्या संख्या झालेल्या आहेत, चिन्ह मात्र सारखे आहेत म्हणजे वजाबाकी होणार आहे. समीकरण 3 मधून 2 वजा करायचे, तर याचं समीकरण 3 वजा 2, समीकरण 3 मधून 2 वजा केले, समीकरण 3 लिहा. 10m वजा 6n बरोबर 38, समीकरण 3. m वजा 6n बरोबर ऋण 7, समीकरण 2. करा या ठिकाणी वजाबाकी. 10m मधून m गेले, 9m, हे मायनस आणि हे मायनस इथं प्लस होणार आहे, तर 6n प्लस मायनस कटून जातील, बरोबर 38 वजा 7, हे मायनस आणि हे मायनस परत प्लस होणार आहे, तर ह्यांची बेरीज होणार आहे 45. 38 आणि 7 45. m बरोबर हे 9 गुणाकारातलं इकडं भागाकारात, तर 9 न भागायचे 45ला, 9 1 9, 9 5 45, म्हणजे m ची किंमत आलेली आहे 5. आता हे आलेली m ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. m बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 परत लिहायचं आहे. 5m वजा 3n बरोबर 19. m ची किंमत आलेली आहे 5. m च्या ठिकाणी आपण कंस करून 5 लिहायचं आहे. वजा 3n बरोबर 19. 5 न 5ला गुणलं, 5 5 25,
वजा 3n बरोबर 19. तर 19ला डाव्या बाजूला घ्या, 3nला उजव्या बाजूला घ्या. 25 वजा 19 बरोबर हे -3n इकडे आल्यानंतर +3n होईल. 25मधून 19 गेले 6 बरोबर 3n. यांची किंमत काढायची, 3 गुणाकारातले इकडं भागाकारात जातील. 3 6ला भागलं, 3 1 3, 3 2 6, म्हणजेच 2 किंमत आलेली आहे यांची. म्हणून n बरोबर आपण 2 लिहू शकतो. त्याचबरोबर म्हणजे एकाच बाजूला एकाच वेळी जर आपण nची आणि 2ची किंमत बदलली, nला इकडे घेतलं आणि 2ला इकडं, तर चिन्हामध्ये काही फरक पडत नाही. तर m, n बरोबर mची किंमत आहे 5, nची किंमत आहे 2. तर याची उकल असणार आहे 5, 2. पुढचं गणित असणार आहे, पहिलं समीकरण आहे 5x अधिक 2y बरोबर -3, x अधिक 5y बरोबर 4. ह्याला समीकरण 1 नाव द्या, ह्याला 2 द्या. इथं 5x आहे, इथं फक्त x आहे, म्हणजे इथं 5 गुणावं लागेल ह्या समीकरणाला समान करण्यासाठी. मग इथं ह्याचं समीकरण 2ला 5ने गुणू, 5नं xला गुणलं 5x, 5नं 5ला गुणलं 5 5 25y, 5नं 4ला गुणलं 5 चौक 20. हे समीकरण 3 तयार झालं. तर बघा आता समीकरण 1 मध्ये 5x आहे, इथं पण 5x आहे, ह्याचं प्लस चिन्ह आहे, ह्याचं पण प्लस आहे. सारखे चिन्ह असतील तर वजाबाकी. मोठं कोणतं समीकरण आहे, हे 20 संख्या मोठी आहे, म्हणजे 3 मधून 1 वजा करायचं आहे. समीकरण 3 वजा 1 म्हणजे 3 मधून 1 वजा केलं, 5x अधिक 25y बरोबर 20. त्यानंतर 5x अधिक 2y बरोबर -3. तर या ठिकाणी बघा 5x मधून 5x गेले 0, कॅन्सल होणार आहे. 25y मधून 2y गेले 23y. आता हे मायनस आणि हे मायनस प्लस होते, 20 मायनस -3, म्हणजेच या ठिकाणी बघा काय होणार आहे, हे प्लस होते. बघा हे मायनस आणि हे मायनस प्लस होते, 20 अधिक 3 23 होणार आहे. म्हणजेच y बरोबर 23 भागिले 23, हे गुणाकारातले भागाकार. y बरोबर 23ला 23नं भागलं 1 आलेलं आहे. आलेली yची किंमत समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये आपण ठेवू शकतो. जे सोपं समीकरण आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये ठेवायचे. इथं लिहायचं y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय आहे, x अधिक 5y बरोबर 4, x अधिक 5y बरोबर 4. y ची आली 1 किंमत, y च्या ठिकाणी ठेवा. x अधिक 5 1 5 बरोबर 4, 5नं 1ला गुणलं 5, x बरोबर हे 5 प्लस आहे, उजव्या साईडला गेले की मायनस. बघा वेगवेगळे चिन्ह आहेत वजाबाकी. 5 मधून 4 गेले, 1 उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजेच या ठिकाणी उकल बरोबर x, y. x ची किंमत -1, y ची 1. पुढचं समीकरण आहे 1/3. बघा 1/3 x अधिक y बरोबर 10/3. छेदामधले 3 घालवायचे आपल्याला. 1/3 x अधिक y बरोबर 10/3. आणि दुसरं समीकरण आहे 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. इथं 3 न गुणावं लागेल. ह्या समीकरणातलं 3 आणि इथलं 3 घालवण्यासाठी इथं लिहायचं 3 ने गुणू. प्रत्येक पदाला आपल्याला 3 न गुणावं लागेल आता या ठिकाणी.
म्हणजेच 3 × 1/3x अधिक 3 × y बरोबर 3 × 10/3. आणि इथं 4 घालवण्यासाठी इथं 4ने गुणू, 4 गुणावं लागेल प्रत्येक पदाला. म्हणजे 4 × 2x अधिक 4 × 1/4y 4 × 11/4. तर बघा इथं 3 अंशातले आणि छेदातले कटले. xनं 1ला गुणलं x अधिक 3नं yला गुणलं 3y, 3 कटले 10. इथं समीकरण पहिलं तयार झालं. त्यानंतर 4नं 2x ला गुणलं 8x, अंशातले आणि छेदातले 4 कटले. yनं 1ला गुणलं y, 4 कटले 11, समीकरण 2. तर आता या ठिकाणी बघा इथं x आहे, इथं 8x आहे, इथं 3y आहे, इथं y आहे. मग इथं पण आपल्याला 3y पाहिजे. तर समीकरण 2ला 3ने गुणावं लागेल आपल्याला. इथं लिहायचं समीकरण 2ला 3ने गुणू. बघा इथं जर 3नं गुणलं तर 3 8 24x, इथं 3y, 3नं yला गुणलं 3y, 3नं 11ला गुणलं 11 × 1 33, समीकरण नंबर 3. आता बघा सेम झाल्या पाहिजे. 3y आहे, इथं 3y आहे. आता ह्यांची वजाबाकी होईल. का वजाबाकी होईल? इथं प्लस चिन्ह आहे, इथं पण प्लस, सारखं चिन्ह असेल तर वजाबाकी. 33 आहे, इथं 10 आहे. 33 मधून 10 वजा, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. म्हणजे 3 मधून 1 वजा करायचं. इथं लिहायचं समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. करा वजाबाकी. 24x अधिक 3y बरोबर 33 आणि x अधिक 3y बरोबर 10. करा वजाबाकी. 24x इथं काहीच नाही म्हणजे 1 असते बघा. 24x मधून 1x गेले 23x, 3y मधून 3y गेले 0, 33 वजा 10 23. तर या ठिकाणी बघा 23 गुणाकारात इकडं आल्यानंतर भागाकारात 23नं 23ला भागलं. बघा x बरोबर किती येणार आहे? 1. एखाद्या संख्येला त्या संख्येनं भागलं 1 येणार आहे. 23 × 1 = 23. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 बघा इथं x अधिक 3y बरोबर 10, x अधिक 3y बरोबर 10. xची 1 किंमत आली, 1 अधिक 3y बरोबर 10. 1 प्लस आहे, इकडं आल्यानंतर मायनस, उजव्या बाजूला आल्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आल्यानंतर मायनस चिन्ह बदलते. 3y बरोबर 10 मधून 1 गेल्यानंतर 9, y बरोबर 9 भागिले 3, y बरोबर 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. तर या ठिकाणी उकल येणार आहे आपल्याला x y बरोबर x ची किंमत 1, y ची 3. त्यानंतर आहे पुढचं समीकरण 99x अधिक 101y बरोबर 499. पहिलं समीकरण 101x अधिक 99y बरोबर 501, समीकरण 2. आता बघा या ठिकाणी ह्या गणितामध्ये तिरकस संख्या सारख्या आहेत. 99 99, 101 101. तिरकस संख्या जर सारख्या असतील तर या दोन समीकरणाची एकदा बेरीज करायची. या दोन समीकरणाची एकदा बेरीज करायची आणि ह्या दोन समीकरणाची एकदा वजाबाकी करायची. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू.
99x अधिक 101y बरोबर 499. 101x अधिक 99y बरोबर 501. समीकरण 1 समीकरण 2 यांची करा बेरीज. 99 आणि 101 200x अधिक 101 आणि 99 200y बरोबर 499 आणि 500 1000. इथून 200 कॉमन घ्यायचे. 200 जर कॉमन घेतले इथं राहील फक्त x अधिक इथं राहील फक्त y बरोबर 1000. 200 इकडं भागायचे. x अधिक y बरोबर 1000 भागिले 200. हे शून्य कटले हे शून्य कटले हे शून्य कटले हे बे एक बे बे पंचे 10 म्हणजेच x अधिक y बरोबर 5. समीकरण नंबर 3 तयार झाले. म्हणजे ह्या दोन समीकरणाची एकदा बेरीज करायची, एक समीकरण मिळते. आता याची वजाबाकी करायची, आणखीन एक समीकरण मिळेल तुम्हाला. आता बघा 501 मोठा आहे म्हणजे 2 मधून 1 वजा करायचे. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. बघा 101x अधिक 99y बरोबर 501. 99x अधिक 101y बरोबर 499. यांची वजाबाकी करा. 101x मधून 99 गेली. 2x 99 मधून 100 गेले वजा 2y. 501 मधून 499 गेले 2. इथून 2 कॉमन काढा. इथं पण x वजा y बरोबर 2. 2 न इकडं भागायचे. x वजा y बरोबर 2 भागिले 2. x वजा y बरोबर 2 ला 2 न भागलं 1 येणार आहे. समीकरण नंबर 4. आता बघा ह्या दोन समीकरणाची एकदा बेरीज केली की हे समीकरण मिळालं. ह्या दोन्हीची वजाबाकी केली की हे समीकरण मिळालं. आता ह्या दोन्हीचा विचार करायचा आहे. ह्या वायचं चिन्ह प्लस आहे, ह्या वायचं चिन्ह मायनस आहे. वेगवेगळे चिन्ह असतील तर बेरीज होईल. समीकरण 3 व 4ची बेरीज करू. करा. x अधिक y बरोबर 5. समीकरण नंबर 3. x वजा y बरोबर 1. समीकरण नंबर 4. x आणि x 2x 5 आणि 1 6. 2 गुणाकारात इकडे आल्यानंतर भागाकारात. बे एक बे बे त्रिक 6 म्हणजे x ची किंमत 3 येणार आहे. आलेली x ची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवायची. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 5. x ची किंमत आलेली आहे 3. 3 अधिक y बरोबर 5. 3 प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस. 5 मधून 3 गेले 2. म्हणजे या ठिकाणी उकल येणार आहे. x ची किंमत 3 आणि y ची किंमत 2. आता शेवटचा क्वेश्चन. एकोणपन्नास एक्स वजा 57y बरोबर 172. समीकरण 1. 57x वजा 49y बरोबर 252. समीकरण नंबर 2. तर ह्याच्यामध्ये बघा तिरकस संख्या इथं पण सारख्या आहेत. म्हणजे एकदा यांची बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. इथं समीकरण 1 अधिक 2 म्हणजेच 49x वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर 252. करा बेरीज यांची.
9 आणि 7 16ला 6 चला 1 5 आणि 4 9 आणि 1 10 106x बघा उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं यांची बेरीज 106y बरोबर 2 आणि 2 4 7 आणि 5 12 आणि 2 हात चालेल 424 106 कॉमन काढा या दोन्हीतून कॉमन काढायचे फक्त इथं राहील x वजा y बरोबर 424 106 गुणाकारात इकडे आल्यानंतर भागाकारात 424 भागिले 106 x वजा y बरोबर ह्याच्या चौपट आहे 106च्या चौपट आहे म्हणजे ह्याची किंमत येणार आहे 4 समीकरण नंबर 3. आता ह्या दोन्हीची बेरीज केली आता वजाबाकी करायची वजाबाकी करताना मोठी संख्या कोणती 252 तर 2 मधून 1 वजा करायचं समीकरण 2 वजा 1 तर यांची वजाबाकी केल्यानंतर 57x वजा 49y बरोबर 252 49x वजा 57y 57y बरोबर 172 तर वजाबाकी करायची तर 57 म्हणून 49 गेले 8x त्यानंतर हे मायनस मायनस प्लस होणार आहे इथं 8y हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार आहे तर या ठिकाणी 8y येणार आहे 57ला चिन्ह प्लस आहे म्हणून इथं प्लस आलेलं आहे तर 2 मधून 2 गेले 0 15 मधून 7 गेले 8 80 येणार आहे या ठिकाणी तर या ठिकाणी 8 कॉमन घेतलं कंसात राहील x अधिक y बरोबर 80 तर 8 न भागायचे x अधिक y बरोबर 80 भागिले 8 x अधिक y बरोबर 8 1 8 8 10 80 म्हणजे 10 येणार आहे समीकरण नंबर 2. आता समीकरण 3 आणि समीकरण इथं समीकरण नंबर 4 द्या 3 आणि 4चा विचार करायचा या वाईला प्लस चिन्ह आहे या वाईला मायनस आहे बेरीज होईल यांची समीकरण 3 अधिक समीकरण 4 तर x वजा y बरोबर 4 x अधिक y बरोबर 10 करा बेरीज x आणि x 2x प्लस y मायनस y कटले 10 आणि 4 14 2 गुणाकारातले इकडे भागाकारात आले 62 14 तर या ठिकाणी x ची किंमत आलेली आहे 7 आलेली x ची किंमत समीकरण 4 मध्ये ठेवायची x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू समीकरण 4 लिहायचे परत x अधिक y बरोबर 10 x अधिक y बरोबर 10 तर x ची किंमत 7 आलेली आहे 7 अधिक y बरोबर 10 7 प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस y बरोबर 10 मधून 7 गेले 3 तर या ठिकाणी x y x ची किंमत आलेली आहे 7 y ची किंमत आलेली आहे 3